उकाड्यामुळे तुम्ही सुद्धा हैराण झाला असाल तर आज मी तुम्हाला शरीराला थंडावा देणारा आणि ताजंतवानं ठेवणारं बडीशेपचं सरबत कसं बनवायचं ते दाखवणार आहे. तुम्हा सगळ्यांनाच माहिती असेल की बडीशेप ही गुणधर्माने थंड असते आणि त्याचे एक ना अनेक फायदे आपल्या शरीराला होतात. चला तर मग लगेचच पाहूया शरीराला थंडावा देणारं चटपटीत आणि चविष्ट बडीशेपचं सरबत कसं बनवायचं. सर्वात आधी एका बाउलमध्ये बडीशेप घालायची आहे. त्यामध्ये भरपूर असं पाणी घालून ती भिजत घालायची आहे. दुसऱ्या एका बाउलमध्ये हिरवी वेलची, काळी मिरी, खसखस घालायची आणि त्यामध्ये सुद्धा पाणी घालायचं आणि हे सुद्धा आपल्याला साधारण 4 ते 5 तासांसाठी भिजत घालायचं आहे. 4 ते 5 तासानंतर बडीशेप आणि सर्व हे जिन्नस चांगले भिजून येतात आणि त्यामधून सुगंध बाहेर यायला लागतो. आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये ही भिजवलेली बडीशेप आणि सर्व उरलेले जिन्नस घालायचे आणि या भिजवलेल्या पाण्यासहितच आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. आता एक पातेला घ्यायचं, त्यावर एखादी गाळणी ठेवायची, कापडसुद्धा तुम्ही वापरू शकता आणि त्यामधून हे सर्व जिन्नस आपल्याला गाळून घ्यायचे आहेत. म्हणजे त्यातला सर्व अर्क आपल्याला काढून घ्यायचा आहे. एकदा गाळून घेतल्यानंतर उरलेला चोथा टाकून न देता पुन्हा एकदा मिक्सरमध्ये घालायचा आहे. त्यामध्ये पुन्हा एकदा थोडंसं पाणी घालून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. असं आपल्याला 2 ते 3 वेळा करायचं आहे. म्हणजे अजिबात त्यामध्ये कोणताही अर्क शिल्लक राहणार नाही. इथे आपलं बडीशेप सरबत करण्यासाठीचं पाणी तयार आहे. आता खडीसाखर घ्यायची आणि ही मिक्सरला बारीक करून या पाण्यामध्ये मिसळून घ्यायची. त्यानंतर गॅसवर एक कढई ठेवायची. त्यामध्ये हे संपूर्ण खडीसाखर मिश्रित बडीशेपचं पाणी घालायचं आणि गॅसची आच मध्यम ठेवून आपल्याला हे घट्टसर होईपर्यंत आटवून घ्यायचं आहे. असा चिकट पाक व्हायला आला की लगेचच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. दुकानासारखं सरबत होण्यासाठी यामध्ये किंचित खायचा रंग सुद्धा तुम्ही मिसळू शकता. गॅस बंद केल्यानंतर या सिरपमध्ये आपल्याला 1 लिंबाचा रस पिळून घालायचा आहे. म्हणजे या सिरपचे जे आपण साखर घातलेली त्याचे क्रिस्टल होत नाहीत आणि हे सरबत आपलं 2 ते 3 महिने आरामात टिकलं जातं. सिरप पूर्णपणे गार झाल्यानंतर एखाद्या हवाबंद काचेच्या बरणीमध्ये किंवा डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता. 2 पद्धतीने सरबत करण्यासाठी सर्वात आधी 1 कप भरून थंडगार दूध घ्यायचं, त्यामध्ये तयार केलेलं सिरप घालायचं, आवडीनुसार भिजवलेला सब्जा आणि बर्फाचे खडे घालायचे. इथे आपलं पहिलं दुधातलं सरबत तयार आहे. पाण्यातलं सरबत तयार करण्यासाठी थंडगार पाणी घ्यायचं, त्यामध्ये भिजवलेला सब्जा, बर्फाचे खडे आणि आवडीनुसार सिरप घालायचं आणि मिसळून घ्यायचं. तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये फक्त लिंबू सरबत ताक न पिता अशा पद्धतीने एकदम रिफ्रेशिंग बडीशेपचं सरबत करून बघा आणि कसं झालं ते कमेंट करून मला नक्की कळवा. प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही रेसिपी सविस्तर पाहण्यासाठी आणि सरबताचं अचूक प्रमाण आणि साहित्य पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.